धन्यवाद। सलामीची जोडी मैदानात येते। नाणेफेक जीत के पहले गेंदबाजी का फैसला किया जीतू पैकर्स ने और यानंतर क्वार्टर पर्यंत सामना होईल। परडकर पावणे विरुद्ध महाराजा तारकर्ली। दोन्ही संघाचे कर्णधार यायचे पहले मध्ये थोड्या वेळाने। मेरे संघ की सलामी की जोड़ी मैदान पे। गेंदबाजी के तौर पर कल्पेश साळगावकर जो के अनुभवी गोलंदाज जीतू पैकर्स के पहली गेंदबाजी पहली गेंद सुंदर फटका। एक ही रन पे दोनों फलंदाज समाधान। पहले गेंद पे पहला अपना खाता खोलते हुए दूसरी गेंद लेके खेलने के लिए तैयार रुपेश। सुंदर रुपेश के बैट से निकलता पहला चौका। ये चौके के साथ सुंदर शॉट। दूसरा चौका निकलता हुआ रुपेश सर के बैट से। इस चौके के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 9 रन बिना कोई विकेट खोए आंबेरी संघ। अच्छी सुंदर के फलंदाजी करते हुए अपने संघ के लिए रुपेश जी अगली गेंद लेके खेलने के लिए तैयार रुपेश जी। सुंदर फटका कारपेट। इस गेंद के साथ डॉट गेंद आती हुई 9 रन बिना कोई विकेट खोए ऐसे से आंबेरी। अगली गेंद लेके खेलने के लिए तैयार रुपेश जी। सुंदर चेंडू डॉट बॉल की वाइड 10 रन के ऊपर पहुंचती हुई आंबेरी संघ। सुंदर फलंदाजी करते हुए अपने संघ के लिए रुपेश जी। गेंदबाजी के तौर पर गेंदबाज कल्पेश साळगावकर। सुंदर पॉइंट की दिशा में खेला हुआ शॉट। एक रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 11 रन बिना कोई विकेट खोए ऐसे से आंबेरी संघ। सुंदर गेंदबाज रुपेश कोंडे अच्छी बैटिंग करते हुए अपने संघ के लिए। अगली गेंद लेके खेलने के लिए तैयार हल्के हाथों से खेला। 1 रन दौड़ के पूरा किया। एक रन के साथ स्कोरबोर्ड आगे बढ़ता हुआ 12 रन बिना कोई विकेट खोए।
हे पॉवर बॅटिंग फ्लॉवर प्लेचं षटक असेल. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय किरण सारंग. तर सलामीवर खेळतोय तो. सुंदर चेंडू हलकेच पुश करतोय बॅटची कडा घेऊन. चेंडू विकेट किपरच्या हातात झेल सोडतोय. बॅटची हलकेच कडा घेऊन जातोय. चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यान मागे विकेट किपर आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे. धाव संख्या अद्याप स्थिरावलेली बिनबाद 12. सुंदर फटकेबाजी केली होती ती रुपेश सर यांनी. सुंदर फलंदाजी करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी किरण सारंग. संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतलाय तो आंबेरी संघाने. किरण याचा सुंदर चेंडू पॉइंटच्या दिशेला ढकलतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे अमित हाडकर याचं. परंतु दोन्ही फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित चपळ धाव घेत आहेत. दोन्ही फलंदाज एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 13 वरती. बिनबाद 13 अशी धाव संख्या. नाणे बेगारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने रुपेश कोंडे सर सुंदर फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. सुंदर फटका. चेंडू येतोय सीमारेषेच्या बाहेर. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज दोन्ही धावा निश्चित पूर्ण करतायत. 2 धाव आपल्या संघासाठी रोखण्यात यशस्वी होतोय तो. नाव काय रे? तेजस. सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं ते तेजस. आपल्या संघासाठी 2 धावा बचावल्या होत्या त्या तेजस याने. सुंदर फलंदाजी करताना दिसतंय ते रुपेश कोंडे. बिनबाद 15 अशी धाव संख्या. नाणे बेगारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कोंडे. सुंदर गोलंदाजी. बराच यष्ट्यांच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच दोन्ही हात समांतर करून अवंतरचा इशारा करतायत. अवंतरच्या धावने संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय आता मात्र 16 वरती. नाणे फेकारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ. सुंदर फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय आकाश वाटकर. झेल टिपण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू काही हातामध्ये येत नाही. 1 धाव निश्चित दोन्ही फलंदाज पूर्ण करताय. एका धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 17 वरती. बिनबाद 17 ची धाव संख्या. नाणे फेकारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ. सलामीची जोडी आहे मैदानात अजूनही सुरक्षित. शशांक कोयंडे आणि रुपेश कोयंडे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती किरण सारंग याचे. डावखुर हातीचा गोलंदाज. उजव्या हातीचा फलंदाज. एक समीकरण पाहायला मिळते. गोलंदाज आणि फलंदाज. सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. चेंडू अडवला जातोय. धावण्यामध्ये दोन्ही फलंदाज चपळ. 1 धाव निश्चित पूर्ण केले जाते. एका धाव संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय आता मात्र 17 वरती. बिनबाद 17 अशी धाव संख्या. सावध सुरुवात म्हणावी लागेल ती नाणे बेगारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ. माफ करा 18 अशी धाव संख्या. सुंदर फटका. बॅटची कडा घेऊन चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय. षटकाची सांगत होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. 18 अशी धाव संख्या एसएससी आंबेरी संघ. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती किरण सारंग याची. एक अष्टपैलू खेळाडू झेल बाद होऊन तंबू मध्ये परततोय. तर त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय पवन. अजूनही सुंदर झेल टिपला होता तो यष्ट्यान मागे हरेश याने. आणि एक अष्टपैलू खेळाडू आंबेरी संघाचा कॅचर होऊन तंबू मध्ये परतलाय. तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येतोय पवन. अजूनही संघाच्या वतीनं दुसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय अमित. तर त्याच्या समोर आहे सलामीवीर शशांक. संकेत कुबल याने लेग साइडच्या दिशेला सुंदर झेल टिपला होता. मिड विकेटला सुंदर झेल टिपला होता. धावत येऊन तिकडून झेल टिपला होता. सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं.
कालवी बंदर संघाच्या बाजूने खेळताना संकेत कुबल। आता मात्र स्ट्राइक यांच्या दिशेने शशांक संघाच्या वतीने तिसरं मर्यादित कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतोय अमित आडकर। समोर आहे तो सलामीवीर शशांक, सुंदर फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी। तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज, सुंदर फटका, चेंडूवरती एकच धाव, दोन्ही फलंदाज एका धाव समाधान मानतात। एका धावने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय 19 वरती। एक गडी बाद 19 धाव संख्या। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ। सुंदर फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी शशांक, सलामीवीर शशांक अजूनही तंबू क्रीज मध्ये सुरक्षित। आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर स्ट्राइक एंडच्या दिशेने येतोय पवन, सामना करेल तो अमित याचा। एक उजव्या हातीचा गोलंदाज जितू पॅकर संघाचा अमित 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन ओव्हर द विकेटचा मारा करेल तो पवन याच्यासाठी। पवन खेळण्यासाठी सज्ज, सुंदर फटका, चेंडू निश्चित लेग साइडच्या दिशेने मिड विकेटला षटकाराच्या दिशेने जातोय। पवनच्या बॅट मधून निघालेला खणखणीत असा पहिला षटकार, या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पोहोचते 25 वरती। डीजे सुंदर फटका, खणखणीत असा षटकार निघालाय तो पवन याच्या बॅट मधून। आगुड पद्धतीचा चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलाय। चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। अमित आडकर याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज, हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही। चेंडू जातोय निर्धाव, विकेट किपर यष्टान मागे आपलं काम पूर्ण करतोय। चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे। धावसंख्या अद्याप स्थिरावलेली, एक गडी बाद 25। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पवन, सुंदर फलंदाजी, सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक म्हणावं लागेल ते अमित आडकर याचं। पहिल्या षटकावर सुंदर फुलटॉस प्रकारचा चेंडू, चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात येत नाही, चेंडू जातोय निर्धाव, यष्टान मागे विकेट किपर आपलं काम पूर्ण करतोय। चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे। धावसंख्या अद्याप स्थिरावलेली, एक गडी बाद 25। सुंदर सुरेख धावसंख्या म्हणावी लागेल नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आंबेरी संघाची। आता मात्र पूर्ण मध्ये आपल्या लय मध्ये दिसतोय 10-12 पावलांचा स्टार्ट घेऊन ओव्हर द विकेटचा मारा करेल खेळण्यासाठी सज्ज, एक उजव्या हातीचा फलंदाज आंबेरी संघाचा पवन। हा सुद्धा आकुड पद्धतीचा चेंडू पुरेपूर फायदा घेताय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, सुरेख झेल टिपतोय आपल्या उंजळीमध्ये, कुठल्याही प्रकारची चूक न करता संघाला बसतोय दुसरा धक्का पवन याच्या रूपात। तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज जातोय, 4थ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी येतोय चेतन। 2 गडी बाद 25 अशी धावसंख्या। तिसरं षटक प्रगतीपथावर असताना आंबेरी संघ, तेजस केळुसकर सुंदर मगाच्या पहिल्या चेंडूवरती सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं, आता सुद्धा सुंदर क्षेत्ररक्षण केलंय ते तेजस याने। सुंदर क्षेत्ररक्षणाचं प्रात्यक्षिक दाखवतोय तो संघासाठी आपल्या सुंदर। तर नवीन फलंदाज येतोय 4थ्या क्रमांकासाठी चेतन। पवन पडेलकर याने आपलं 100 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचंय। षटकार खेचला होता पवन पडेलकर, तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय चेतन। एक उजव्या हातीचा फलंदाज, अष्टपैलू असा खेळाडू आंबेरी संघाचा। सामना करेल तो सुंदर फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल काही टिपू शकत नाही, गचा थोडंसं क्षेत्ररक्षण येतोय, फायदा उठवला जातोय दोन्ही फलंदाजाकडून। 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावाने संघ पुढे सरकतोय, संघ पोहोचतोय आता मात्र 27 वरती। 2 गडी बाद 27 अशी धावसंख्या। 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ। नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आंबेरी संघ। सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल चेतन याची। पवन याने आपलं बक्षीस घेऊन जाईल।
विकी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात येईल. धन्यवाद पवन. प्रथमेश खडपकर संघाच्या वतीनं चौथा. लेग साइडच्या दिशेने बराच बाहेर जाणारा चेंडू पंच दुनिया समांतर करून वाईडचा इशारा करतायत. अवंतरच्या धावणे संघाच्या खात्यात भर पडते. संघ पोहोचतोय 28 वरती. तारकर्ली संघाचा संघनायक आणि पराडकर आणि पावणे संघाचा संघनायक दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी पॅव्हलियन मध्ये यायचंय. सुंदर फटका खणखणीत असा षटकार जातोय मिड विकेटला. या 6 धावणी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघ पोहोचतोय 34 वरती. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल ती शशांकाची. सलामीवीर शशांक अजूनही क्रीज मध्ये सुरक्षित घणाघाती फलंदाजी करताना दिसतोय. आपल्या संघासाठी सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसतोय तो शशांक. अमित खडपकर याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. एक उजव्या हातीचा फलंदाज सलामीवीर शशांक. सुंदर गोलंदाजी सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही संघ तुल्य बळ. जितू पॅकर्स विरुद्ध एसएससी आंबेरे. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपला जातोय. कल्पेश साळगावकर कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय. तिसरा धक्का. कल्पेश सुंदर झेल टिपला होता आपल्या उंजळीमध्ये. कल्पेश साळगावकर यांनी कुठल्याही प्रकारची चूक न करता अचूक झेल टिपला होता आणि संघाला बसतोय तिसरा धक्का. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय राजेश सारंग. अमित खडपकर याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. सुंदर फटका कार्पेट पद्धतीचा चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. चेंडू अडवला जातोय. दोन्ही फलंदाज एका धावेवर समाधान मानतायत. एका धावेने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय आता मात्र 35 वरती. तारकर्ली संघ संघनायक आणि पीएमपी संघाचा संघनायक. शशांक कोयंडे यांनी आपलं 100 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचंय. शशांक कोयंडे. सुंदर फटका. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल काही टिपू शकत नाही. गच्चा क्षेत्ररक्षण होतंय. दोन्ही फलंदाज धावण्यामध्ये चपळ. 2 धावा निश्चित पूर्ण केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाकडून. या 2 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 37 वरती. सुंदर फटका. फटका. उत्तुंगाचा षटकार खेचला होता तो. या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पुढे सरकतोय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर आपले तब्बल 3 गडी गमावून 43 अशी धावसंख्या धावफलकावर उभी केली ती एसएससी आंबेरी संघाने. शेवटचा हाणामारीचा षटक घेऊन येतोय तो. आंबेरीच्या टीम साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक लावलंय जुवाटकर सरांनी. सुंदर फटका. चेंडू निश्चितच सीमारेषे बाहेर जातोय. पंचांचा इशारा येतोय 6 धावांचा. खणखणीत असा षटकार. या षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पोहोचते आता मात्र 49 वरती. 3 गडी बाद 49 अशी धावसंख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
लागोपाठ 3 षटकार खेचले तर 500 रुपयांचं पारितोषिक जुवाटकर सरांकडून. धन्यवाद. सुंदर फलंदाजी करताना दिसतोय आपल्या संघासाठी राजेश सारंग. 49 अशी धावसंख्या. फुलटॉस प्रकारचा चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात येत नाही. सुंदर अशी फटकेबाजी पाहायला मिळते राकेश सारंग याच्या बॅट मधून. कणकणीत असा षटकार खेचला होता. दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात यश मिळते. ते तेजस केळुसकर याला उर्ध विकेटचा मारा. 10 पावलांचा स्टार्ट घेऊन सामना करेल तो. बॅटकड मध्ये 2 धावा मिळत आहेत. पुढील चेंडू तेजस्याचा. सुंदर फटका. दोन्ही फलंदाज चपळ. दोन्ही धाव पूर्ण. 2 धावने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 53 वरती. 3 गडी बाद 53 अशी धावसंख्या. नाणे बेगारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना एसएससी आंबेरी संघ. दोन्ही फलंदाज सुरेख फलंदाजी करताना आपल्या संघासाठी राजेश सारंग आणि चेतन पडेलकर. सुंदर फलंदाजी करताना दिसतोय गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस प्रकारचा चेंडू. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय कल्पेश साळगावकर. कुठल्याही प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय 4था धक्का राजेश सारंग याच्या रूपात. झेल बांधून तंबू मध्ये परततोय तर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जातोय सचिन. चेंडूंचा खेळ संपला. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी. 5व्या षटकातील तब्बल 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू. सुंदर फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दोन्ही फलंदाज एका धावावर समाधान मानतायत. एका धावाने संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय 54 वरती. 4 गडी बाद 54 अशी धावसंख्या. नाणे बेगारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना राजेश सारंग याला बक्षीस देताना जुवाटकर सर. धन्यवाद. पुढील चेंडू. हा सुद्धा सुंदर फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघ पुढे सरकतोय. संघ पोहोचतोय चेतन याने आपल्या षटकाराचं पारितोषिक घेऊन जायचंय. नाणेफेक हरल्यानंतर तब्बल आपले 4 गडी गमावून 60 धावांचं उद्दिष्ट 60 धावा केल्या होत्या आणि 61 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय ते जितू पॅकर्स संघासमोर. तारकर्ली संघाचा संघनायक
झाले तारकर्ली आणि पराडकर आणि पावणे. टॉस के बॉक्स मध्ये जुवाटकर सर यांच्या हस्ते नाणेफेक होते. नाणेफेकीचा कौल जातोय तो तारकर्लीच्या बाजूने. तारकर्ली संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजसाठी आमंत्रित केलंय ते पराडकर आणि पावणे संघाला. जेतू पॅकर संघाने आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायचे. 30 चेंडू आणि 61 धावांचं उद्दिष्ट असेल ते जेतू पॅकर संघासमोर. यानंतरचं मालवणीमध्ये समालोचन करेल माझा सहकारी सुरेश कांदळगावकर. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद रुपेश मुंडकर. पाहिलेचो भात गोडी डाळ वांग्या बटाटे चवळे घालून घातलेला सांबार खाऊन पोट भरल्यानंतर पुन्हा एकदा मालवणी समालोचनात मी सगळ्यांचा मनापासून स्वागत करतोय. अजून कोण जेवणाचे बाकी असतील तर भोजन मंडप कक्षाच्या बाजून जाऊचा. मस्तपैकी गोडी डाळ अगदी एक नंबरची मालवणी चवळे घालून वांग्या बटाट्याचा सांबारा आणि शहराचा भात जेवक जे जेवणारे बाकी असतील त्यांच्यासाठी. आणि जेवण झाल्यानंतर जी मैदान जे पॅव्हिलियन बांधले त्यांना जी काळी पिशवीला टाकता त्याच्यात आपले पत्रावळी टाकूचे. सगळ्या ठे अगडी दगडे उडवून कचरो करू नको. आज चाकरचा आस्वाद घेऊन तुमका उद्या मस्तपैकी खमंग असा मालवणी पद्धतीचा झणझणीत चिकन सुद्धा तुमका खाऊ घालतले. ते आमचे सगळे अन्नदाता ग्रुप दादा मालणकर, भाऊ साळगावकर, प्रताप खराडे, बालाजी खराडे, विवेक टिकम, रामदास केरकर, प्रसाद शिरसाट, देवानाय शेलटकर, नागेश कोंडे यांच्या या सगळ्यांवर लक्ष ठेवलेलो हा. रवी कुबल सर काहीतरी थोडीशी तब्येत थोडीशी खराब झाली म्हणून इले मंडपातली हजेरी लावल्याने आणि पुन्हा डॉक्टराक भेटाक गेले. चला आपण सामन्याकडे जाऊया. अन्नदाता ग्रुप जो हा नेवल डॉकेटचे कर्मचारी त्यांका वसंत सनिये यांच्याकडून रोख रुपये 500 रुपयाचा पारितोषिक गेलेला अन्नदाता ग्रुपच्या एका सभासदांनी घेऊन या पारितोषिक स्वीकारूचा हा. धन्यवाद वसंत सनिये सर. चला सामन्याकडे जाऊचा. 61 धावांचा पाठलाग करता जितू पॅकर संघ. सलामीची जोडी मैदानात चेतन पडेलकर आणि सचिन जुवाटकर. माफ करा. स्ट्राइक एंड वरती किरण सारंग, प्रथमेश खडपकर आणि सलामीचा षटक घेऊन आंबेरी संघाच्या बाजून प्रसाद प्रभू. गोलंदाजीचा प्रसाद वाटूचा लगात आणि फलंदाजीत तो प्रसाद कशा पद्धतीने स्वीकारून घेत. 5 षटकात 61 धावेची गरज म्हणजे प्रत्येक चेंडू 2 धावेची गरज. पुढे फुलटत पद्धतीने बॅटर घेतल्या. हात पाय डोपरा याकडे करून चेंडू अडवलं गेलो पण एक धाव का वाचवू शकलो नाही. पहिले एकेरी धावान स्वतःचा आणि संघाचा खाता खोलता. रिपेश कोंडे सर तुमका एसटीच्या मागे बघू गावतील. एक नावात दिले दिग्गज खेळाडू जवळजवळ वयाचा अर्धशतक होई तिला पण अजून जोश तोचा. त्यांका बघल्यावर आता एक मालिका बंद झाली. रात्रीचे खेळ चालले. अण्णा नाईक फेमस झाले. त्यांची बोलभाषा सुद्धा अण्णा नाईकाच्या नावाचा कलाम सुद्धा लागता असं क्रिकेट समालोचनात भाषा शब्द सुद्धा येले. त्यांची छबी यांच्यात दिसता ते म्हणजे रुपेश कोंडे सर. चला सामन्याकडे. षटकातलो दुसरो चेंडू शॉर्टपिच चेंडू होतो. बॅटची खालची काढा घेऊन पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू जाता. एका धावावर समाधान म्हणतात दोन्ही फलंदाज.
किरण सारंग धावकऱ्यातच फलंदाज पुन्हा एकदा खेळात तयार. पुन्हा एकदा शॉर्ट पद्धती चेंडू मिडोच्या क्षेत्रात चेंडू जाता खराब क्षेत्ररक्षण भोगवला. एक धाव का वाचवू शकलं नाही. चेंडू अडवलं गेलो असतो कदाचित धावचीची संधी तयार झाली असती. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचली. धावसंख्या झाली आहे ती 10. षटकाची सांगता करणार चेंडू, भैराई घालणारो चेंडू, लिलाव करणारो चेंडू घेऊन प्रसाद. एक मोठो फटको या षटकात बघू गवलो. समोर फलंदाज किरण सारंग. पुन्हा एकदा किरण साठीचा फटको बॅट मसून दिला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलो. एक धाव पुरी होता. दुसऱ्या धावेसाठी पावला वळली. खराब फेक झाली. परिणाम झाले जर एक धाव झाली असती तर 2 धावा तयार झाले. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या एका डझनाच्या घरात ती म्हणजे 12 बिनबाद 12. ज्या गतीन धावगती ठेवची या पॉवर प्लेचा षटक सरला त्या गतीन धावगती चालवतात तो म्हणजे जितू पॅकर्सच्या सलामीसाठी गेलेली 2 जोडी. 61 धावांचा पाठला करताना पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. धाव संख्या झाली या 12. मंडळाचे जे सहकारी कार्यकर्ते जवान झाला असतात तर पुन्हा लाईनचा दाब घेऊचा. काय काय क्षेत्रात लाईनमन दिसत नाही. खुर्ची रिकामी होत त्याच्यावर बसन घेवा. प्रत्येक सामन्या नको पण आळी पळीन एकेकान बसा. बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करून घेणारे दोन्ही फलंदाज. ही जादूची जी स्क्रीन जी कॅमेऱ्यासाठी ठेवली यष्टी रक्षकाच्या मागे त्या काय जादूची स्क्रीन म्हणतात. त्या स्क्रीनच्या मागे काय चालता ह्या कामी हे सांगू शकत नाही. पण ते हत त्यांच्याने बाहेर पडून लाईनचा दाब घेऊचो. हा स्वतःसाठीचा पहिला आणि संघाचा कोट्यासून दुसरा षटक घेऊन राजेश सारंग. समोर फलंदाज प्रथमेश. नक्कीच एका षटकाने आपल्या संघासाठी चांगली धावगती ठेवता. वैयक्तिक 8 धाव संख्येवर खेळणारा फलंदाज प्रथमेश सामना करीत राजेशच्या गोलंदाजीचो 12 धावांची सरासरी राखून यश मिळवलंय दोन्ही फलंदाजांनी. जितू पॅकर्स. राजेश टू प्रथमेश. मोठो फटको मारूचो इरादो फसता. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक पोचता पोचता चांगला झेल पकडल्या नव्हता. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू हातात विसावलो होतो पण अगदी शेवटचा क्षणी चेंडू जमिनीत दान केलो गेलो. चांगलो प्रयत्न होतो. चेंडू पर्यंत परत धावान जाऊचा होता. तिथपर्यंत क्षेत्ररक्षक धावत जाऊन पोचलो सुद्धा. चेंडू हाताच्या वळ्यात इलो सुद्धा. काहीतरी ताळमेळ चुकलो. चेंडू आणि क्षेत्ररक्षक चेंडू जमिनीत दान केलो गेलो. जीवनदान असा म्हणत नाही हरकत पण प्रयत्न चांगले होते झेलसाठीचे. या क्षेत्ररक्षक बराच अंतर धावान जाऊचा होता. पुन्हा एकदा राजेश. समोर फलंदाज तोच प्रथमेश. रिव्हर्सिपचा टेम. खटक्यार बॉट जाग्यावर पलटी. चेंडू डोंगरा. चेंडू चंद्रा. लांब लचक षटकार. एक नेत्रदीपक रिव्हर्सिप गोल प्रथमेशच्या बॅट मधून. डीजे जोरात होते. प्रथमेश खडपकर चांगली फलंदाजी करता. 2 मोठे फटके बघवले प्रथमेशच्या बॅटमध्ये. श्रीकृष्ण कोळंब संघाचा फलंदाज पण कसा असता बघा. सुट्टी नाही म्हणून आज दुसऱ्या संघात उतरलो आणि आपली चमक दाखवता. काहीतरी अर्जुन शेलटकरचे डोळे नक्कीच मोठे फाटले असतले त्याच्याकडे बघून. कारण महत्वाचा खेळाडू होतो त्याच्यासाठी. उद्या श्रीकृष्ण कोळंब संघ खेळताना दिसतो. पुन्हा एकदा प्रथमेश खडपकर. हवाई फायर होताना चेंडू. चांगला क्षेत्ररक्षण. बरोच धाव घेऊच लागलो. चेंडू अडवच्यासाठी हवेत जास्त होतो त्यामुळे जास्त लांब गेलो ना. उंच जास्त जाणार चेंडू. 2 धावा प्रथमेशच्या खात्यात जमा झाले. धावसंख्या डबल दुरियेचो खेळ स्कोर बघून दिसाक लागलो. 22 अशी धावसंख्या. दुसरा षटक चालू. 61 धावांचा पाठला करताना जितू पॅकर संघ. पुन्हा एकदा रिसिव्ह प्रथमेश पराडकर. वसाडीच्या बाहेर नागरून ठेवलेल्या पातीच्या खणात जाऊन पडलेलं चेंडू. इतको लांब जाणारो चेंडू. राजेशचा समाचार घेतला. राजेशच्या पाठीर बघलास तर दुसरं वळ म्हणा हरकत नाही या षटकात. प्रथमेश खडपकर. शरीर यष्टी बघलास तर अगदी शिडशिडीत दिसता पण मनगटात ताकद काय असता. पावशात जोर काय असता. खांद्यात काय जोर असता तो दाखवून देता. असे फटके प्रथमेश खडपकरच्या बॅट मधून.
प्रथमेश साठी 100 रुपयाचा पारितोषिक चालण्याला हे होता. षटकार खेचलो, त्या षटकासाठी कल्पेश साळगावकर यांच्याकडसून 100 रुपये. धावसंख्या 6 पुढे सरकली, धावसंख्या झाली 28. पुन्हा एकदा वेग घेणारो चेंडू. आता मात्र एक संधी तयार होता उलट्या पद्धतीने झेल पकडूचा. हा असा झेल घेणं थोडासा कठीण असताना कठीण कसा असता ता सुद्धा दिसानीला याच सामन्यात या षटकात जवळजवळ दुसरं झेल उभं झालं होतं. राजेश सारंग कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत, पण काहीतरी देवतारी त्याका कोण मारी असं म्हणतात ता मात्र दिसान येता. वैयक्तिक 26 ची धावसंख्या होती, म्हणजे प्रथमेश खडपकर संघाची धावसंख्या 30 आणि एकतो प्रथमेश 26 धावसंख्येवर खेळतात. 3 मोठे फटके प्रथमेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडू हवे, चेंडूच्या खाली हाताचा गुळांक करून क्षेत्ररक्षक लाखाचे काग वळ्याक पडला. बॉक्स चेंडू सीमारेषेचा जवळ गेलो, दुसरं क्षेत्ररक्षक चेंडूकडे पोहोचलो. तोपर्यंत दोन्ही फलंदाज 2 धाव पुरे केले. जर झेल पकडलो गेलो असतो तर प्रथमेश सारख्या मोठा कलाम लागला असता, एक गडी बाद झालो असतो, 2 धावा सुद्धा वाचले असते. मालवणी म्हणीत सांगूचा झाला तर बावटो गेलो तर गेलो, जाताना वरलाकाचा एक आऊट सुद्धा घेऊन गेलो. अशा पद्धतीचा खेळ भोगवतात. 2 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाल्या 32. 61 धावांचा पाठलाग करताना रिक्वायर्ड मगाशीचा 12 होता, आता कधी 9, 9:30, 10च्या जवळपास येऊन पोहोचला. जवळजवळ 20 धावा खर्च करता संधी सुद्धा तेवढे तयार झाली होती. ती पण त्या संधीचा सोना काय झाला नाही. शेवटच्या चेंडूवर सुद्धा गडी बाद झालो असतो. प्रथमेश सारख्या मोठा मासो गळाग लागलो असतो. 61 धावांचा पाठलाग करता जितू पॅकर संघ नेवल डॉकेट गाभी समाज क्रिकेट स्पर्धा पर्व 3रा स्पर्धेचा पहिलो दिवस. दुपारच्या सत्रात तापलेल्या उन्हात चालू असलेले हे सामने डोंबिवलीचा ह्या मैदान. पुन्हा एकदा सांगते, जेवणाचे कोण बाकी असतील तर त्यांच्यासाठी जेवणाचं व्यवस्था त्या भोजन मंडपात ते जाऊन आपण जेवण घेऊचा. हा खूप मेहनत घेतात आमचे जेवण करणारी आमची मंडळी, आमचे सहकारी मित्र. जास्त वेळ नको खर्च करून कर्णधाराक विनंती आहे आणि पंचांका सुद्धा. नवीन षटक घेऊन 3रा षटक घेऊन हेमंत प्रभू. सलामीसाठी गेलेले दोन्ही फलंदाज अजून मैदानात तसेच उभे, ते म्हणजे किरण सारंग आणि प्रथमेश. चांगली फलंदाजी करता प्रथमेश, तेवढीच चांगली साथ देता एका बाजूने उभं राहतो म्हणजे किरण सारंग. वैयक्तिक 4 धाव संख्येवर खेळतात. 3 बॉलांचा सामना केला ना. आता मात्र हेमंतच्या गोलंदाज सामना करी. आता मात्र बॅटची कडाई घेऊन यष्टीरक्षक गुळमात जाऊन चेंडू पडलो. पहिला कलाम लागता किरण सारंगच्या रूपात. पहिलं धक्को बसता SAC आंबेरी संघा. पहिलो गडी बाद. डीजे नवीन जाणावर फलंदाज मैदानाचे अमित आडकर. अष्टपैलू खेळाडू SAC आंबेरी संघाच्या बाजून तुमकाच 1 डाऊनच्या रूपात जाताना बघू गवता. स्ट्राईक इंडीवरती जाऊन खेळताना बघू गावत अमित आडकर. पहिल्या चेंडूवर आपल्या नावावर कलाम लावून घेणारा गोलंदाज तो म्हणजे हेमंत प्रभू. कमबॅक करून घेता आपल्या संघासाठी धावसंख्या झाली 32. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालो. 61 धावांचा पाठलाग करता जितू पॅकर संघ. शेवटचे 17 चेंडू शिल्लक आणि विजयाचा लक्ष रावला तर 29. गेल्या रिव्हर्सिपचं अटेम्प्ट आणि त्याच्या सक्सेसफुल जाणारी फलंदाज अमित ताडकर स्वतःचा खाता खोलता चौकारानिशी. 1 बाउन्स चेंडू सीमा पार गेलो. ते लाईनमन म्हणून कुणाल जुवाटकर, धन्यवाद तुमच्या सहकार्याबद्दल कुणाल सर. असंच आपला लाईनमनचं काम असता. आम्ही सांगितलं असतो लाईनमनाची भूमिका खूप महत्वाची असता, कारण तो निर्णय सुद्धा देऊचा असता. एखाद्या वेळेस चेंडू जाता अगदी चेंडू सीमारेषे जवळ पडता कधी बाहेर पडता ह्याचं बारीक लक्ष ठेवण्यासाठी लाईनमन असतात.
पुन्हा एकदा अमित आडकर चांगलो फटको अमितच्या बॅट मसून बघू गावलो. एक धाव पुरी करतो. एका दर समाधान मानतं. चांगला क्षेत्ररक्षण आणि फेक सुद्धा तेवढ्याच चांगली पद्धतीची. अगदी यष्टेच्या जवळ येणारी फेक बघू गावली. धावसंख्या एकांपडेच राखली. धावसंख्या झाली ती 37. 15 चेंडू आणि 24 धावेची गरज. हेमंत प्रभू समोर फलंदाज प्रथमेश. आता मात्र एक उंच फटको, एक नेत्रदीपक फटको, चेंडू सीमा पार. प्रथमेशच्या बॅटमधून आणखी एक लांब लचक षटकार. डीजे डीजे प्रथमेशची बॅट मात्र आज खरोखर तापली. आजच्या दिवसात पहिला अर्धशतक मनोज शिरवाडकरच्या बॅट मधून बुक गावला. त्याच्यानंतर आता प्रथमेश खरडकर ती संधी तयार करता का? चेंडू हवेत. तो क्षेत्ररक्षक पुन्हा त्या चेंडूपर्यंत. आता मात्र एक झेल पकडला गेला आणि म्हणा होतं एक अर्धशतकाच्या जवळपास वाटचाल करताना बुक गावात काय प्रथमेश खडपकर पण त्याचा कलाम लागला. दुसरा धाव धक्को बसतात तो नवीन जाणारो फलंदाज मैदानात तुमका बघू गावात कल्पेश साळगावकर मॅन फ्रॉम आचरा मालवण. कल्पेश साळगावकर. धावसंख्या झाली 43. 2 गडी बाद 43. आचरा गावचो खेळाडू कित्येक वर्षा जितू पॅकर संघासाठी खेळता आणि कर्णधार सुद्धा जितू पॅकर संघाचो. आजच्या दिवशी कर्णधाराची भूमिका एक महत्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेणारा फलंदाज कल्पेश साळगावकर. एक अष्टपैलू खेळाडू, एक गोलंदाज, फलंदाज, नेवल डॉकेट मध्ये कार्यरत असलेलो. सिलिपॉनच्या जिगर तुमका राजेश सारंग सुद्धा बघू गावतील. एक आगळा वेगळा क्षेत्ररक्षण सजला. कल्पेश बॅटची कडगन रुपेश कोयटे सरांच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. डीजे 3 षटकांचो खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली ती 47. 2 गडी बाद 47. 61 धावांचो पाठला करता जितू पॅकर संघ काय कमालीची फलंदाजी केल्यान प्रथमेश खडपकर नावाच्या फलंदाजान. आता रिक्वायर्ड रन रेट दिला फक्त 7. 2 षटकांचे 12 चेंडू शिल्लक रवलेत आणि 14 धावेची गरज. 12 चेंडू आणि 14. जवळजवळ सामना आपल्या बाजून ओढून काढले या फलंदाजाने. त्या फलंदाजाचं नाव होता प्रथमेश खडपकर. धाव संख्या झाली ती 47. नवीन गोलंदाज पवन पडेलकर तर समोर फलंदाज अमित ताडकर. एक चौकार अमितच्या बॅट मसून, एक चौकार कल्पेशच्या बॅट मसून. दोघांनी आपला खात्या चौकारने शिकवला. असे दोन्ही फलंदाजांची जोडी मैदानात. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल करताना दिसतात. फलंदाज क्षेत्ररक्षण वेगळ्या पद्धतीने सजवून काहीतरी फलंदाजार दबाव आणूचो प्रयत्न दिसता कर्णधारांच्या माध्यमातून. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवला गेला. शॉर्ट पिच चेंडू रिव्हर्स स्वीप मारूचो प्रयत्न होतो. प्रयत्न फक्त प्रयत्नच म्हणणार चेंडू निर्धाव जाता. अशा पद्धतीने चेंडूचो मारू करूचो लागत. 12 चेंडू 14 धाव संख्येची गरज असताना पहिलो चेंडू निर्धाव गेलो. क्षेत्ररक्षण बघला असतं तुमका आगळ्या वेगळ्या पद्धतीचा बघू गावात. एक वेगळा क्षेत्ररक्षण सजवला. चांगलो फटको.
चेंडू सीमा पार. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवला गेला त्याच्या विरुद्ध चेंडू पडलो, फायदा उठवलो फलंदाजांना आणि चेंडू लांबची दिशा दाखवल्या. बंगल्यात जाऊन पडणारो चेंडू धन्यवाद डीजे. भोजन मंडपासून सुद्धा कॉल इलो. अजून कोण जाऊचे बाकीचे असतील, दर्शक असतील, खेळाडू असतील, अजून कोण आपले सभासद असतील, जेवणाचे कोण बाकी असतील तर आपण जेवण मंडपाकडे जाऊचा, कारण खूप मेहनत करतात जेवणासाठी. कोणी जेवायचं बाकी असेल तर कृपया जेवून घ्या प्लीज, कारण 3 वाजता जेवण भोजन व्यवस्था बंद होणार आहे, कारण कर्मचारी वर्ग आहे. फोटो कॉमेंट्री. धन्यवाद धनंजय. पुन्हा एकदा रिव्हर्स मारूच होतो पण एक धाव सुद्धा थई गावली. चोरट्या अशा पद्धतीची बाईची खूण दाखवतात. पंच म्हणजे बॅटचो आणि चेंडूचो काय संपर्क नाही झाला तरी सुद्धा संघाच्या खात्यात एक धाव जमा झाली. सर्व कर्मचारी वर्ग सकाळी 6 वाजल्यापासून जेवण बनवतोय, कृपया त्यांना पण मॅच बघू दे, म्हणून तुम्ही जेवून घ्या. 3 वाजता आम्ही बंद करणार आहोत, नंतर कृपया कोणी जेवायला जाऊ नको. धन्यवाद. थोडस कडक इशारो आमचे मित्र धनंजय मुंडकेकर यांच्या माध्यमातून, कारण बऱ्याच वेळा सांगला जेवून घ्या, जेवणाचे बाकीचे असतील त्यांनी जेवणाचा आस्वाद घ्या, कारण खूप मेहनत घेतात त्या जेवणासाठी. आजचो दिवस उद्याचा दिवस, कारण आजचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांना उद्याची तयारी करूची. धाव संख्या डबल पाचक्याचो खेळ म्हणजे 55ची. गडी बाद झाले तर 2, विजयाचं लक्ष 61 म्हणजे 6 धावेची गरज. चौथा षटक अजून सुद्धा चालू. पुन्हा एकदा अमित आडकर स्ट्रेट डायव्हची सेन, 1 बाउन्स चेंडू सीमा पार. विजयाचा लक्ष राहिला तर अजूनही 2, कारण 61 धावाचा पाठलाग करूचा तो म्हणजे जितू पॅकर संघात. अमित आडकर 1 चौकार आणि 2 एक षटकार आणि 2 चौकार अमितच्या बॅट मधून बघू. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारूचो. हा रिव्हर्स स्वीप मध्ये एकदा सफल झालो. 2 मात्र चेंडू फुकट गेले. षटकाचो खेळ पूर्ण झाल्याची खूण दाखवतात. पंच 4 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाली ती 2. गडी बाद 59. विजयाचा लक्ष राहुला आता फक्त 2. 6 चेंडू आणि विजयाचा लक्ष राहुला 2. 70-75 धाव संख्या झाली असती तर एक चांगला फाईट बुक गावली, एक चांगली लढत बघू गावली असते दोन्ही संघात. शेवटच्या 6 चेंडूत 2 धावाची गरज आणि एक अनुभवी गोलंदाज स्वतः रुपेश कोयंडे. मग अशी यष्टी रक्षक म्हणून जबाबदारी पार पडत होते, आता स्वतः गोलंदाजी दिले. क्षेत्ररक्षण जवळ घेतले असतात. सिली मिड ऑफ वरती, सिली मिड ऑन वरती सुद्धा क्षेत्ररक्षक बुक गावतात, कारण 2च धावा रोखूच्यात. फुल टच मध्ये चेंडू कल्पेश साठीचो बॅट आणि चेंडूचो काय संपर्क नाही, पण चोरटी धाव सुद्धा तयार झाली आणि धाव संख्या बरोबरीत जाऊन पोचता. आता विजयाचा लक्ष राहुला आता फक्त 1. अंपायर बॅट कट बाईज. थँक्यू सर. 5 चेंडूने 1 धावेची गरज. रुपेश अमित आडकर साठी खणून काढलेलो फटको आणि विजय फटको म्हणा हरकत नाही. आणि या सामना विजय ठरतो तो जितू पॅकर संघ. दोन्ही संघांचा खूप खूप अभिनंदन आणि या स्पर्धेत सहभाग दाखवून आमका सहकार्य केल्याबद्दल एसीसी आंबेरी संघाच्या कर्णधारांचे मी आभार मानतो.